रोशन भाऊ शेलार कॅप वितरित करायची आपण द्या मनोहरजी झोले. इगतपुरी क्लासिक या संघांना नाणेफेकीचा कौल विजय प्रथमतः शतरक्षण स्वीकारलेला आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते वेताळ स्वामी या संघाला. हर्षल पवार कुठे असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन आला तर राहुल राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतो तर राहुल. हर्षल पवार कुठे असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. पहिलाच चेंडू त्यावरती मोठा प्रहार केला गेला. चेंडूवरती षटकार लगावला गेला तो अमोलच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं गेलं षटकाराने. या 6 धावेच्या मदतीने अकाउंट ओपन केलं गेलं ते वेताळ स्वामी या संघाने. षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज होतो तो राहुल कुठेतरी आजच्या दिवसामध्ये बघायला गेलं तर कुठेतरी कमी बसला गेला. कारण की खूप नामवंत खेळाडू आहे तो राहुल. इगतपुरी तालुक्यामध्ये रिव्हर्स स्वीप पॅडल स्वीप पटका सजवण्याचा प्रयत्न होता. त्यावरती निर्धाप चेंडू बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्कच झालेला नाही. दरम्यान निर्धाप चेंडूच्या संख्येनंतर धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 6 या आकड्यावरती. बॅक म्हणावा लागेल. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार त्यानंतर निर्धाप चेंडू. षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज आकुटपाचा चेंडू त्यावरती आडव्या बॅटने फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक दूरवरतून येताना चांगली अशी झेल. फलंदाज बाद होताना अमोल. तिसऱ्या चेंडूवरती खेळाडू बाद करण्यात यश मिळालं त्या राहुलला. कमबॅक म्हणावा लागेल. अमोल यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात येतो कामेश. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार त्यानंतर निर्धाप त्यानंतर बाद करण्यात यश मिळालं. काय कमबॅक म्हणावा लागेल. राहुल मध्ये देखील ती ताकद आहे की कारण की मोठा खेळाडू म्हणून गिनला जातो मानला जातो तो राहुल. षटकातील चौथा चेंडू कामेश करता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला तो कामेश. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय.
स्वेर मारा. पंचांचे कर होतात समांतर. धाव येते ही अवंतर. या अवंतर धाब्यांच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 7. 1 बाद 7. 3 चेंडूंनी 7 धावा. बॅटने फटका सजवला गेला. त्यावरती 1 धाव पूर्ण. एकाच धावावरती समाधान आहे. 1 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 8. 4 चेंडू आणि 8 धावा. षटकातील 2 चेंडू उर्वरित. पहिल्यांदाच स्ट्राईक वरती आलेला तो मयुरेश. सलामीला आलेला फलंदाज. 4 चेंडू नो स्ट्राईक एंड वरती स्तब्ध उभा असलेला तो. बघूया काय करेल आता. बॅटने फटका सजवायचा होता. निर्धाव चेंडू शरीर यष्टीवरती चेंडू आदळला गेला. त्यावरती कुठल्याही प्रकारचे धावून पळून धाव पूर्ण केली गेली नाही. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 8 या आकड्यावरती. 5 चेंडू आणि 8 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा बॅटने फटका सजवायचा होता. बोटांची जादू दाखवताना निर्धाव चेंडू. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 या आकड्यावरती. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आला तो विक्की. पहिलाच चेंडू. त्यावरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्याच धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 9. 1 चेंडू आणि 9 धावा. षटकातील अजूनही 5 चेंडू उर्वरित. मयुरेश करिता पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज विक्की. आतापर्यंत जर बघायला गेलं तर ताकदीची गोलंदाजी पाहायला मिळाली. राहुलच्या माध्यमातून पहिल्याच चेंडूवरती षटकार येऊन सुद्धा अवघ्या 8 धावा खर्च केल्या गेल्या. षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर विक्की देखील चांगली गोलंदाजी हाताळताना 2 चेंडू 2 धावा फक्त खर्च केल्या गेल्यात. कुठल्याही प्रकारच्या 2 चेंडूवरती मोठे फटके मारू दिले नाही त्या विक्कीने. बघूया पुढील 4 चेंडू मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय तो विक्की. कारण की दोन्ही हे फलंदाज जर म्हणायला गेले तर चांगल्या पद्धतीने फलंदाजी करू शकतात. बॅटने फटका सजवायचा होता परंतु फटका कुठेतरी फसला गेला. त्यावरती 1 धाव पूर्ण. एका धावेवरती समाधान. 1 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 11. 1 बाद 11. 3 चेंडू 11 धावा. 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या विक्कीच्या माध्यमातून. बॅटने आता मात्र शॉट अँड पोल होतोय सक्सेसफुल. चेंडू निघून जायला सीमा रेषे पार. कणकणीत कडकडीत येतोय किरण स्फूर्ती चषक षटकार. 6 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 17. 4 चेंडू 17 धावा. अजूनही 2 चेंडू उर्वरित. आता मात्र लय सापडली की काय. येणारे पुढील चेंडू आपल्याला कळेल. कारण की 4थ्या चेंडूवरती मोठा प्रहार केला गेला तो मयुरेशच्या माध्यमातून. कामेश चेंडू देताने खेळवृत्ती दाखवताने. पाचवा चेंडू पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाज विक्की. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय. शतरक्षक दूर वरतून येतोय. चांगली झेल पकडली गेली. दरम्यान बाद होताना तो मयुरेश. स्वामी स्वामी संघाचा बराबर खेळाडू समालोचन कक्षामध्ये यायचा आहे आपण.
बॅट्समनचं नाव कळवायचं आहे. सागर मयुरेशांची जागा सांभाळण्यासाठी आलेला आहे तो सागर. पुढील चेंडू पुन्हा एकदा विक्की यांचा सागर करिता. चांगला चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूच्या संख्येनंतर धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 2-17. आतापर्यंत जर बघायला गेलं तर दोन्हीही गोलंदाजाने एक एक मोठा फटका आपल्या षटकामध्ये खर्च केल्या गेल्यात. परंतु धाबा जर का बघायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये अवघ्या 8 खर्च केल्या गेल्या, त्यानंतर 9 धाबा खर्च केल्या गेल्यात. एकूण धावसंख्या झालेली आहे ती 17. 12 चेंडू 17 धाबा 2 खेळाडू बाद. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन आला सनी. पहिलाचा चेंडू सनी यांचा कामेश करिता. खोलवर मारा त्यावरती यष्टा उद्ध्वस्त केल्या गेल्यात. बाद होताना तो कामेश. चांगलासा चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडू. पंचांकडे दाद मागितले गेले. फोर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूच्या संख्येनंतर धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 17. तिसरा चेंडू सनी यांचा. आत्ता मात्र स्वेर मारा अभंतराशी 1 धाव. या अभंतर धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 18. 2 चेंडू आणि 18 धाबा. तिसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज. कोट्टापचा चेंडू. चांगला असा फटका. पॉइंटच्या दिशेने चेंडू निघून जाईल. सीमा रेषे पार. इलत चौकार. या 4 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या भर होते. धावसंख्या होते ती 22. 3 चेंडू 22 धाबा. षटकातील पुढील चेंडू. अजूनही फलंदाजचं नाव काही समजलेलं नाही. विनंती असेल 12वा खेळाडू. निर्धाव चेंडू. पाचवा चेंडू सनी यांचा.
चांगलं असं क्षेत्ररक्षण स्वतःच्याच गोलंदाजीवरती फॉलो थ्रो मध्ये चांगलं असं क्षेत्ररक्षण बॉल स्टॉप म्हणावा लागेल. दरम्यान निर्धाव चेंडू चांगली अशी गोलंदाजी आतापर्यंत जर बघायला गेले तर फक्त आणि फक्त 5 धाबा खर्च केल्या गेल्या, त्यात एक चौकार देखील लगावला गेला. ताकदीची गोलंदाजी आतापर्यंत जर म्हणायला गेलं तर इगतपुरी क्लासिक या संघाकडनं आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा उर्वरित चेंडू धावसंख्या 1 ने मारते. धावसंख्या होती ती 23, फक्त आणि फक्त 6 धाबा खर्च. वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं अंतिम षटक घेऊन आला तो ज्ञानदीप. पहिला चेंडू राईट आर्मवरती विकेट मारा करतो तो ज्ञानदीप. बघूया कशा प्रकारे त्यांचा समाचार घेतो. पहिला चेंडू चांगला चेंडू हाताळला गेला, त्यावरती धावून पळून एक धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 24. एक चेंडू आणि 24 धावा. यानंतर होणारा सामना असेल तो यस ग्रुप भोसपाडा विपक्ष कांबडीपाडा. दोन्ही संघाच्या करंदारला विनंती असेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे आपण. षटकातील पुढील चेंडू हळूवार पद्धतीने ढकलून दिलेला चेंडू. शहबाज खूप दूरवरतून येताना परंतु चेंडू पर्यंत जाण्या अगोदरच त्याने थांबून घेतलेला आहे. 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ती 26. षटकातील तिसरा चेंडू ज्ञानदीप यांचा. पुढील चेंडू बॅटची एज, त्यावरती एक धाव. दुसरा धावाचा प्रयत्न होईल का? चांगली अशी फेकी देखील म्हणावं लागेल. दुसऱ्या धावावरती बाद होताना फलंदाज सागर. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा सज्जा. गोलंदाज ज्ञानदीप. पुढील चेंडू स्वर मारा अवतराशी एक धाव. वाईड बॉल. षटकातील पुढील चेंडू चौथा चेंडू पुन्हा एकदा बॅटची एज. शतरक्षक तिथे 1000. शतरक्षक करणार नाही चुकी. दरम्यान एक धाव पूर्ण. एकाच धावावरती समाधानी. एका धावने धावसंख्या भर होते. धावसंख्या होती ती 28. 29. 5 चेंडू 29 धावा. षटकातील शेवटचा चेंडू
एस भोसपाडा संघाचा कर्णधार तो चेंडू. यानंतर होणारा सामना असेल एस भोसपाडा विपक्ष कांबडीपाडा. दोन्ही संघाच्या संघ नायकाला विनंती असेल की यायचं आहे. यानंतर आपण आवाज ऐकाल हर्षल पवार. यस, धन्यवाद मंगेशजी उबाळे सर. त्यांचा आवाज आपण ऐकत आहोत. आणि आता तुर्तास पुढच्या मॅचचा टॉस होतोय. सिद्धू, चला आपण टॉस थोडासा कव्हर करा. आर के स्पोर्ट्स धामणी संघाचे ओनर अर्थातच राजेश कांबडी साहेब यांच्या शुभ हस्ते तो टॉस होतोय. आणि दरम्यान दोन टीम आहे, जिथे एका बाजूला आपण कांबडीपाडा टीमला पाहतो आणि दुसऱ्या बाजूला इस ग्रुप भोसपाडा टीम. चला, भोसपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे. घेतला बॅटिंग करण्याचा निर्णय. फिल्डिंग करायची आहे कांबडीपाडा टीमला. 3 ओव्हर सामना आहे. पुढचा मॅच लक्षात घ्या. इथून सगळेच 3 ओव्हर मॅच असं सूचना आलेली आहे आमच्यापर्यंत. चला तर पुन्हा एकदा स्वागत आहे. वेलकम बॅक. किरण स्मृती चषक ही स्पर्धा मित्रांनो आपण पाहत आहोत. कसारा क्रिकेट असोसिएशन आयोजित ही स्पर्धा भरवली गेलेली आहे. वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये आपण काल पाहिलं 2 गाव 1 संघ. आज आदिवासी पोल आणि त्यानंतर ग्रामीण 1 गाव 1 असे 2 पोल आजच्या दिवसामध्ये. आणि उद्या ओपन ग्रामीण शहापूर तालुक्यातील आपल्याला टीम पाहायला भेटणार आहेत. अशा या फॉर्मॅट मध्ये भरवली गेलेली ही स्पर्धा. चला वळूयात मॅच कडे, जिथे क्लासिक इगतपुरी विपक्षामध्ये वेताळ स्वामी अशी ही मॅच चालू आहे. आणि वेताळ स्वामी या टीमनं सध्या तरी धावा काढलेल्या आहेत पहिल्या इनिंगला. 29 काढल्या गेल्या, 30 करायचे. चला, पुढचा मॅच 4 ओव्हरचा आहे. तो एक मॅच 4 ओव्हरचा. आणि मग तो सामना झाल्यानंतर सगळेच मॅच मग 3 ओव्हरचे खेळवले जाणार आहेत अशी सूचना आलेली आहे. पुढचा जो मॅच आहे कांबडीपाडा वर्सेस एस ग्रुप भोसपाडा, तो 4 ओव्हरचा होईल. आणि मग त्या पुढचे जे सगळे सामने ते 3 ओव्हरचे खेळवले जाणार आहेत. चला वळूयात मॅचकडे. सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला भेटेल तितकंसं टार्गेट मोठं वाटत नाहीत, परंतु गोलंदाजी चांगली राहिली तर मग टार्गेट मोठं होईल. 24-30 राहुल भागडेच्या सोबतीला आपल्याला सनी पाहायला भेटतो. ही ओपनिंगची जोडी. पहिल्या मॅच मध्ये सनी नव्हता, परंतु या मॅच मध्ये चांगला इफेक्ट टाकलाय त्यानं. आल्याला चांगली कामगिरी गोलंदाजीमध्ये आणि आता बॅटिंगही करतोय. ॲज अ ओपनिंग साठी आलाय. अमोल थोरात यांचं भव्य स्वागत. पहिला चेंडू कडक आणि बेधडक, सडक पे कडक हा फटका पाहायला भेटलाय. षटकार. जेव्हा अमोल थोरात हे बॅटिंग करत होते तेव्हा राहुल भागडे बॉलिंग करत होता. तेव्हा राहुल भागडेचंही स्वागत अमोल थोरात यांनी चांगलं केलं होतं या षटकारानं. आणि तसंच आता हा रिव्हेंज होता, हा बदला होता, तो घेतला गेला राहुल भागडेकडनंही. म्हणून एक वेगळी मजा असते क्रिकेटमध्ये जेव्हा एक अष्टपैलू खेळाच्या संघाच्या विरोधामध्ये अष्टपैलू खेळाडू असतो. दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत आणि सध्या तरी षटकारानं सुरुवात झाली आहे क्लासिक इगतपुरी टीमची. हा खेचून मारलाय. हो काय स्ट्रोक होता. चेंडू सीमा पार.
हा खेचून मारला आणि फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय दुसरा षटकार. लवकर लेंथ पिक केली. हा स्लोअर वन येणार होता असं ठाऊक होतं ऑलरेडी आणि बरोबर पहा दूरवरनं खेचलाय बॉलला आणि बरोबर तिथे आपण पाहत आहोत लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार झालाय. लगातारचा दुसरा 2 in a row. सध्या तरी दाखवलं गेलं राहुल बागडेकडनं चांगली बॅटिंग करतोय. क्लासिक इगतपुरी या टीम कडनं क्लासिकल पटकी खेळणारा हा खेळाडू आहे. कमबॅक करावा लागेल कारण टार्गेट छोटा आहे. 30च करायचे आहेत. हाही तसाच पद्धतीने खेळला आहे. याही वेळेस आपण पाहत आहोत दूरवरनं हाही खेचलाय आणि हाही बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिसऱ्या बॉलला हा तिसरा षटकार. ओ 6चाच पाडा आता बोलला जातोय मैदानाच्या आतमध्ये. 18 झाला. 30 करायचे आहेत. यावेळेस थोडासा हेलिकॉप्टरचा अंदाज आणि आता ग्राउंड स्ट्रोक आहे. हा फटका तिथे बॉल अडवता आलेला नाही. बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर पहिल्याच ओव्हरला इरादे स्पष्ट आहेत. 22 धावा आता झाल्यात. चांगली बॅटिंग. 22 धावा आता झालेल्या आहेत. 28 धावसंख्येची गरज. लवकर सामना समाप्तीच्या मार्गावरती आहे असं दिसतंय. त्यामुळे पुढचा मॅच जो आहे त्यासाठी तयारी करा. कांबडीपाडा टीम 4 ओव्हर पुढचाही मॅच आहे. त्यानंतरचे सगळे 3 ओव्हर मॅच होणार आहेत हे लक्षात घ्या. चांगला प्लेसमेंट. सन्मान दिला गेला या बॉलवरती. एक बॉल बाकी आहे ओव्हरचा जिथे धावफलक 22 झालेला आहे. थोडासा वेळ घेण्याचा तो प्रयत्न होईल असं दिसलंय. पुन्हा हलक्या त्याने खेळलाय. धाव काढण्याचा तिथेही प्रयत्न दिसत नाहीत. थोडासा वेळ घेतोय असं दिसतंय. सनीलाही स्ट्राईक हवे आहे. तो थोडीशी रबर बॉल क्रिकेटची मजा त्यालाही घेऊ द्यात असं प्लॅनिंग आहे. तर तो तुर्ताच आलाय आणि सध्या तरी चांगले बॅटिंग होत असताना पहिल्या ओव्हरला 22 धावा काढल्या गेलेल्या आहेत. 18 बॉलला करायच्या 8 धावा. क्रॉस बॅटेडने इथे हा स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा तो प्रयत्न होता परंतु कनेक्शन कोणतेही दिसत नाहीत. नवीन गोलंदाजाचा वापर झाला. यंगस्टर खेळाडू आहेत आणि त्यांच्यावरती हा भरोसा दाखवला गेलाय. टीमचं फ्युचर आहे त्यामुळे इथूनच ती शिकवण देण्याचा प्रयत्न होईल. आणि आता यावेळेस सनीचा हा तडाखा पाहायला भेटतोय. रिच मध्ये आलाय. स्लॉट मध्ये आल्यानंतर चेंडू जाईल पार्किंग लॉट मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. यस मॅक्सिमम सिक्सर. ऑन बोर्ड. 28 ला स्कोर कार्ड विदाउट लॉस. क्लासिक इगतपुरी टीम. आता वेगळे करण्याचा तो प्रयत्न होता. 2 धावसंख्येची गरज आहे. चांगला बाउन्सर हाताळला गेलाय. जास्त सहजा काही राहिलेलं नाहीत या मॅच मध्ये. विजयाच्या समीत आहे क्लासिक इगतपुरी टीम. हारलेल्या संघाला इथून स्पर्धा सोडावी लागणार आहे. जिंकलेल्या संघाला ती संधी मिळेल आणि त्यांना खेळावं लागेल धर्मवीर कसारा संघाच्या विपक्षामध्ये. हा बाउन्सर जास्तचा वर राहिला आणि त्यामुळे तिथे वाईट बॉल आलेला आहे. एक्साची मदत. स्कोर इज लेवल. सामना बरोबरीला आलेला आहे आणि बरोबरच जर सुटला तर तुमचे विकेट हे लक्षात घेतले जाणार आहेत. ही देखील नियमावली आहे स्पर्धेची. परंतु सामना खूप सोपा आहे इथून विजय मिळवण्यासाठी. ताकदीने खेळायचं होतं. षटकारानंच मॅच फिनिश करायचं असं ते इरादे दिसत आहेत. मग त्यासाठी थोडंसं वेट करावं लागतंय. आला अजून एक डॉट बॉल. 29 ला स्कोर कार्ड. 1 धावसंख्येची गरज आहे इथून. कांबडीपाडा संघ आपण रेडी राहायचं आहे फिल्डिंग साठी. पुढचा मॅच आपला आहे. 4 ओव्हर मॅच. हलक्या त्याने खेळला आणि फायनली मॅच फिनिशिंग टच. सनीच्या बॅटमधून आलेला हा स्ट्रोक. अभिनंदन टीम क्लासिक इगत